म्हणतात ना, कुठे जाशी भोगा तर तुझ्या पुढे उभा. म्हणजे नको असलेलं संकट पुढे येऊन उभा राहणं. खूप वर्षापूर्वी हा प्रयत्न केला होता. त्यावेळेस सक्सेस झाला नव्हता. म्हटलं बघूया आज तर सक्सेस होतंय का? तर आज मी बनवणार आहे झटपट ढोकळा. त्याच्यासाठी इथे 2 कप पाणी घेतलं, 2 चमचे साखर घेतली, मीठ घेतलं, पुन्हा 2 चमचे तेल घेतलं, छान पाण्यात मिक्स करून घेतलं. चाळणीमध्ये इथे 2 कप मी बेसन घातलं, छान चाळून त्या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं. ते बेसन मुरण्यासाठी 10 मिनिटं बाजूला ठेवलं. तोपर्यंत केक टिनला तेल लावलं. कढईमध्ये पाणीसुद्धा घालून घेतलेलं आहे. पुन्हा त्या बेसनात मी 1 चमचा इनो घातला. छान असं बेसन मी ते फेटून घेतलं. केक टिनमध्ये ओतून कढईमध्ये तो केक टिन ठेवून 20 ते 25 मिनिटं हे बॅटर मी मस्त असं शिजवून घेतलं. टूथपिक घालून बघितलं तर छान शिजलेलं होतं. फोडणीमध्ये 1 चमचा तेल घातले, मोहरी घातली, कढीपत्ता घातला, मिरची घातलं, पाणी घालून छान असं फोडणी तयार करून घेतली. केक टिनमधून हा ढोकळा काढून छान त्याचे काप करून घेतले. पण झालेलं असं की हा ढोकळा माझा फुगलेलाच नाही आहे. तर ढोकळा माझा का फुगला नाही हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. पण ढोकळा मात्र चवीला अप्रतिम झालेला होता.